संध्याकाळचे 4च वाजले होते, पण आज आभाळाचा नूर मात्र वेगळा होता. शाळा सुटल्यावर मुलांनी मैदानात चौखर धावत सुटावे, तसे काळे मेघ आभाळात गर्दी करू लागले. मोकळ्या जागांवर पालापाचोळा आणि धुळीने फेर धरला होता. पहिल्या पावसाची चिन्हे दिसत होती. पूर्ण वैशाख वणवा काहिलीत घालवल्यावर या भूतलावर कोण असा असेल ज्याला हा पहिला वर्षाव नकोसा वाटेल. पण मला मात्र चिंता लागून राहिली होती. पावसाशी माझं वैर नव्हतं, पण या अचानक येऊ घातलेल्या सरीने आमची भेट टळू द्यायची नव्हती. नदी किनाऱ्यावर जाणारी पायवाट देवराईतून जात होती. देवाच्या वाटेला जाण्याचे धाडस अजून तरी या गावच्या कुणातही नसल्याने आसपास बरेचसे जंगल अजूनही शाबूत होते. आणि मजेची बाब म्हणजे देवाच्या नावावर सोडलेल्या या रानात एक जुनाट पडका वाडा होता, जो हडळीचा वाडा म्हणून ओळखला जायचा. नदीवर जायचं म्हणजे हडळीच्या वाड्यासमोरूनच जावं लागायचं. लहानपणी अनेकदा गावच्या थोरा मोठ्यांना आम्ही भांबावून सोडलं होतं. देवाच्या रानात हडळ कशी राहू शकते? उत्तराच्या ऐवजी नेहमी अपमानच वाटायला यायचा. चला पळा इथनं, हडलीचं नाव घेऊ नका, रात्री स्वप्नात येईल, असं बोलून मोठी माणसं वेळ मारून न्यायची. समाधानकारक उत्तर कधीच मिळालं नाही, पण त्या हडलीच्या अनामिक भीतीने आम्ही वेळी अवेळी नदीवर जाणं टाळायचो आणि त्यामुळे घरातल्यांच्या जीवाला लागलेला घोर मात्र कमी व्हायचा. मग मोठं झाल्यावर जेव्हा शहाणपण आलं, तेव्हा हळूहळू भीती कमी होऊ लागली. तरीही त्या वाड्यात जाणं मात्र झालं नाही. पण तिथे लहान मुलांना खाणारी एखादी हडळ-बिडळ असेल यावरून मात्र विश्वास उडाला. तर हडलीचा वाडा पार करून मी नदीवर पोचलो, तेव्हा टपटप थेंब पडूही लागले होते. मातीचा इतका छान गंध उसळला की वयाचं भान विसरून मुठभर माती तोंडात टाकावी असं वाटू लागलं. पण मी स्वतःला आवरलं. ठरलेल्या ठिकाणी पोचलो. तिचा मात्र अजून पत्ता नव्हता. तिचं घर गावाच्या अगदी दुसऱ्या टोकाला होतं. घरच्यांची, इतरांची नजर चुकवून आडवाटेने नदीपर्यंत पोचणं हे तिच्यासाठी एक दिव्यच होतं. ती नसती आली तरी मी समजू शकलो असतो. आभाळात आता विजा कडाडू लागल्या होत्या, पण ती नक्की येणार असं काळीच सांगत होतं. कारण आजची भेट महत्त्वाची होती. तिला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं. धारांचा जोर वाढला. नदीच्या प्रवाहाला वेग आला. पाण्याने आता मातकट रंग चढवला होता. असंख्य मासोळ्यांनी एकदम पृष्ठभागावर उसळी घ्यावी तसे पावसाचे थेंब आता नदीच्या पाण्यावर नाचत होते आणि मग त्याच पाण्याशी एकजीव होऊन जात होते. मी नखशिखांत भिजलो होतो. नजर तिच्या येण्याच्या वाटेवरच लागली होती, पण डोळ्यात जाणाऱ्या थेंबांनी आता दूरचं दिसणं अवघड झाडलं होतं. तरीही पायवाटेवरून कुणीतरी येताना मी पाहिलं. तीच होती. आपला दुपट्टा डोक्यावर धरून ती सावकाशीने एक एक पाऊल टाकत होती. मी तिच्या दिशेने धावलो. मला पाहताच तिचाही वेग वाढला. पायवाटेवर दोघांचीही गाठभेट झाली आणि तेव्हाच अचानक विजेचा प्रखर लोळ आभाळात चमकला. मागून तो राक्षसी गडगडाट कानांवर आदळला. ती घाबरून मला बिलगली. अशा वादळात नदीकिनारी किंवा झाडाखाली उभं राहणं धोक्याचं होतं. आणखी एखादी वीज कोसळली असती आणि दोघांचाही तिथेच कोळसा झाला असता. पुढे नदी, मागे गाव, आसपास देवराईचं रान आणि डोक्यावर विजेचा. आम्हाला आता एकच आसरा होता, हडलीचा वाडा. मी निमूटपणे तिचा हात धरून वाड्याचं मोडकं दार उघडून आत शिरलो. अंगणातच गवत काट्याकुट्यांची झुडपं माजली होती. पाऊस आणि अंधुक प्रकाश, त्यात विंचू काट्याचं भय. एक एक पाऊल मोठ्या काळजीनं पुढे टाकावं लागत होतं. वरंड्याच्या पायऱ्या चढून आम्ही दारापर्यंत पोचलो. इथे छपराची सर्वच कौले उडाली होती. पावसाची झडही मारत होती. खचलेल्या भिंती आणि उकरलेल्या फरशीचा ढीग साचला होता. मी एकवार तिच्याकडे पाहिलं. तिने नजरेनेच मूकच संमती दिली. दार ढकलून आत जाण्यापासून पर्यायच नव्हता. पाऊस आता मुसळधार कोसळू लागला होता. मी दार ढकललं. इतक्या वर्षात कधीही उघडण्याचा प्रयत्न न झाल्यामुळे दार घट्ट लागलं होतं. दोन्ही हातांनी संपूर्ण ताकद लावल्यावर ते विचित्रपणे करकरत उघडलं. बाहेरच्या विजांच्या चमचमाटातून आम्ही वाड्याच्या किर्र अंधारात प्रवेश केला. 2-3 पावले आत आलो असेल इतक्यात पुन्हा तसाच भयान कर्र आवाज करत दार बंद झालं. घाबरून माझा हात कल्याणीने घट्ट पकडला. माझ्याही मनात थोडे चर्र झाले, पण बाहेर वादळ वारं सुटलं होतं. त्यानेच दार बंद झालं असणार हे तिला समजावलं. जाताना पुन्हा तसा जोर लावून आपण ते उघडू, घाबरायचं कारण नाही, मी म्हटलं. बाहेरच्या मुसळधार पावसापासून बचाव झाला असला तरी वाड्यात तितकंसं सुरक्षित वाटत नव्हतं. कारण संपूर्ण वाड्यात गुडूप अंधार होता. बाहेर अचानक वीज लकाकली की तेवढ्यापुरता तुटलेल्या तावदानातून आणि फुटलेल्या कौलातून क्षणभरासाठी प्रकाश आत यायचा आणि वाड्याची दैन्यावस्था दिसायची. वाड्यातली एकही वस्तू धड उरली नव्हती. मोडक्या तुडक्या खुर्च्या, कपाटे वाडाभर विखुरली होती. त्यांवर धूळ आणि जळमटे धरली होती. वाड्यात असंख्य खोल्या होत्या आणि त्यांना असंख्य दारे होती.
वर जाण्यासाठी लाकडाचा मध्येच पायऱ्या मोडलेला जिना होता. छताला कधीचे फुटलेले झुंबर लटकत होते. पायाखाली धुळीबरोबरच आणखी कुठला तरी चिकट पदार्थ किचकिचत होता. संपूर्ण वाडाभर एक विचित्र कुबट गंध पसरला होता. आत आल्यापासून कल्याणीने माझे मनगट घट्ट धरून ठेवले होते. ती घाबरली होती, पण या चक्रीवादळात बाहेर पडणं म्हणजे मूर्खपणा होता. तिची भीती घालवण्यासाठी आम्ही बोलू लागलो. मग बाईसाहेब का बोलावणं धाडलं इतक्या तातडीने, मी विनोदी स्वरात विचारलं. ती हसली, म्हणाली, घरी कळलंय आपल्याबद्दल. आता सारखं सारखं असं चोरून भेटता नाही येणार. सर्वांची नजर असते. आजच निघाले तेव्हा आईने 1000 प्रश्न विचारले. एवढ्या वाऱ्यातच कुठे निघालीस, का निघालीस, कधी परत येणार, वगैरे वगैरे. शेवटी खालच्या वाडीतील सुषमाकडे मेहंदी काढायला जाते असं सांगून वेळ मारून नेली. उशीर झाला, वादळ वाढलं तर तिथेच राहीन, काळजी करू नका असं सांगून बाहेर पडले. सुषमालाही कळवलंय की बाबांचा फोन वगैरे आला तर तुझ्याकडेच आहे म्हणून सांग. मला तिच्या धाडसाचं कौतुक वाटलं. आपल्याला भेटायला ये म्हणून बोलायला काय जाते, पण तिला मात्र किती दिव्य पार पाडून यावं लागतं. मी पुन्हा तिचा हात धरून तिला आश्वस्त केलं. घाबरू नकोस, मी लवकरच आईबाबांना तुझा हात मागण्यासाठी तुमच्या घरी पाठवेन. अंधारात दिसत नसला तरी तिचा चेहरा आनंदाने नक्कीच खुलला असावा. तिने माझ्या छातीवर मान टेकवली आणि पुन्हा एकदा कॅमेराचा फ्लॅश पडावा तशी वीज चमकली. आम्ही ज्या दाराला टेकलो होतो त्यामागून अस्पष्ट खुडबुड ऐकू आली. कुणीतरी नक्कीच असावं तिथे. कल्याणी नको नको म्हणत असतानाही मी दाराच्या कडीला हात लावला. हेही दार घट्ट बंद होतं, पण एका धक्क्यासरशी उघडलं. इथेही आत तसाच अंधार होता. बघ, घाबरण्यासारखं काही नाही असं म्हणून मी तिच्याकडे वळलो. तोच मागून अंधारात पुन्हा तशीच खुडबुड ऐकू आली. ती घाबरून धावतच माझ्याजवळ येऊन उभी राहिली आणि अचानक त्या अंधाऱ्या खोलीतून वटवागळांचा थवाच अंधाधुंद उडत बाहेर पडला. डोक्यावर हात ठेवून आम्ही दोघे खाली वाकलो. तरीही 1-2 वटवागळे आम्हाला धडकलीच. वाडा एका भयान कोलाहलाने भरून गेला. जादूच्या पेटाऱ्यातून असंख्य वस्तू एकामागोमाग एक बाहेर पडाव्यात तशी त्या खोलीतून हजारो वटवागळे बाहेर पडत होती. 2-3 मिनिटांनी ती वाडाभर विखुरली. वाड्याच्या कौलांना आणि वाशांना उलटी लटकू लागली. काही मोडक्या तावदानातून बाहेरही गेली. पायांखाली किचकिचणारा तो चिखल आणि विचित्र कुबट गंध हा त्या वटवागळांच्या विष्ठेचाच होता, यात आता शंका उरली नाही. वटवागळे निघून गेल्यावर मी पुन्हा त्या खोलीत डोकावलो. ती कदाचित अडगळीची खोली असावी. आत बऱ्याच जुन्या वस्तू विखुरल्या होत्या. 1-2 मोडके कंदीलही दिसले. त्यातला एखादा पेटवता आला असता तर या भयान वाड्यात जरा जीव आला असता आणि वादळ थांबल्यावर रानातून घरी जातानाही सोय झाली असती. मी त्या अडगळीच्या खोलीत पाऊल टाकले, पण तिने मात्र आत यायला नकार दिला. ती वटवागळांना घाबरली असावी. आहेस तिथेच थांब, उगाच वाड्यात इथे तिथे फिरू नकोस अशी सूचना देऊन मी आत आलो. इथे बऱ्याच वस्तू होत्या. थोडी खटपट करून आपण एक काम चलावू दिवा बनवू शकतो याचा विश्वास वाटून मी कामाला लागलो. इथे बाहेर कल्याणी जरा वेळ मी असलेल्या खोलीच्या दारावरच घुटमळत राहिली, पण जसजसा वेळ गेला तशी तिचीही भीती कमी झाली आणि आपोआपच तिची पावले जिन्याच्या दिशेने ओढली गेली. बाहेर वीज आणि पावसाचा खेळ सुरूच होता. विजा अधूनमधून चमकत होत्या, पण पावसाला मात्र अजिबात खंड नव्हता. एका अनामिक ओढीने ती जिन्याजवळ जाऊन उभी राहिली. क्षणभरासाठी वीज चमके आणि ती एक पायरी वर चढे. पुन्हा अंधार, पुन्हा वीज, मग पुन्हा एक पायरी. असं करत करत ती अर्धा जिना चढून गेली. आपण कुठे आणि कशासाठी जात आहोत याचे तिला भानच उरले नव्हते. पुन्हा एकदा वीज कडाडली आणि त्या निमिषभरात तिने पाहिलं की तिच्या पुढच्या पायरीवर एक अतिशय भयान, हिडीस स्त्री आकृती उभी आहे. पुढच्याच क्षणी विजेचा तो लखलखाट संपला आणि संपूर्ण जिना अंधारात गुडूप झाला. आत्यंतिक भयाने कल्याणी किंचाळली आणि मी आपलं जवळपास पूर्ण होत आलेलं दिव्याचं काम तिथेच टाकून बाहेर धावलो.
संपूर्ण वाडा आधीसारखाच अंधारात बुडालेला होता. मी कल्याणीला शोधू लागलो, हाका मारल्या, पण तिचा कुठेच पत्ता नव्हता. घाबरून ती वाड्याबाहेर पडली असणार असे वाटून मी मुख्य दाराकडे धावलो. पूर्ण ताकदीनिशी ते उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु दार असं घट्ट लागलं होतं की ते वर्षानुवर्षे उघडलंच नसावं. इतकं घट्ट दार उघडून कल्याणी बाहेर जाणं अशक्यच होतं. मी पुन्हा तिला हाका मारत वाड्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून शोधू लागलो आणि हळूहळू हडळीच्या वाड्याने आपलं नाव सार्थ करायला सुरुवात केली. अंधारात कसले कसले भास होऊ लागले. कोणीतरी माझ्या मागे आहे असे सारखे वाटे, इतके जवळ की श्वासही जाणवावा. पण मागे वळलो की कुणीच नसते. जिन्यावर कुणाची तरी पावले वाजत होती. जुनाट लाकडी फळ्या त्या पावलांनी करकरत, पण पाहिलं तर कुणी दिसत नसे. क्षणार्धात चमकून जाणाऱ्या विजेच्या प्रकाशात हळळीसारखी भेसूर आणि भयानक आकृती आपल्याकडेच पाहत आहे असे दिसे आणि पुढच्याच क्षणी अंधार होईल. पूर्वी कुणी सांगितलं असतं तर मी विश्वास ठेवला नसता, पण आज स्वतःच्याच डोळ्यांनी पाहिल्यावर प्राणांतिक भीती काय असते हे कळलं. पण आता भीतीपेक्षाही कल्याणीची चिंता अधिक सतावत होती. मी पुन्हा त्या अडगाळीच्या खोलीकडे धावलो. मोठ्या प्रयासाने तयार केलेला दिवा खिशातल्या लायटरने पेटवला. कित्येक वर्षांनी त्या वाड्याने उजेड पाहिला असावा. दिवा घेऊन मी बाहेर धावलो. वाड्याच्या प्रत्येक खोलीचं दार ढकलून पाहत होतो. पहिल्या खोलीत तळाच्या अंधारातून असंख्य हात मला आपल्याकडे बोलावत होते. मी पुढच्या दाराकडे निघालो. तिथे कित्येक लहान मोठे सर्प दार उघडताच माझ्या दिशेने फुटकारत आले. तिसऱ्या खोलीत तर खोलीतल्या साऱ्या वस्तू अधांतरी उडत एकाएकी माझ्या दिशेने फेकल्या गेल्या. ऐन वेळी मी दार बंद केले नसते तर माझी खैर नव्हती. ही सारी त्या हडळीचीच करामत होती. घाबरून माणसाने शरणागती पत्करली की त्याच्या आत्म्यावर अधिकार गाजवणं या भूताखेतांना सोपं जातं असं ऐकलं होतं. पण कल्याणीला शोधून या शापित वाड्यातून सही सलामत बाहेर काढल्याशिवाय मी कुणालाच शरण जाणार नव्हतो. तोंडाने हनुमान चालिसा पुटपुटत मी पूर्ण वाडा पालथा घातला. आता फक्त वरच्या खोल्या बाकी होत्या. एका हातात कोणत्याही क्षणी विझून जाईल असा क्षीण दिवा सांभाळत मी कुरकुरणाऱ्या जिन्यावर पहिलं पाऊल ठेवलं. तोच संपूर्ण वाडा कुणाच्या तरी क्रूर हसण्याने निनादला. अचानक वाड्यातले ते भले मोठे फुटके झुंबर पेटले आणि त्यासमोरून अधांतरी तरंगणारी कल्याणी माझ्या दिशेने खाली येऊ लागली. पण आता ती नव्हती. तिच्या डोळ्यातील खुणशीपणा, चेहऱ्यावरील क्रूर हसू पाहून मी समजून चुकलो की आता कल्याणीवर हडलीने आपलं कालं चेटूक केलंय. सोड तिला, मी त्वेषाने ओरडलो. पुन्हा तेच क्रूर हास्य वाड्याच्या रिकाम्या भिंतीवर आदळून प्रतिध्वनित होऊ लागले. आणि त्या पाठोपाठ एक भयचकित करणारा आवाज कल्याणीच्या तोंडून बाहेर पडला. तिला सोडणं तर दूरच, माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीस तर तूही इथून जिवंत बाहेर पडणार नाहीस. कोणते प्रश्न, मी धीर करून विचारलं. ते मागून कळेलच. आधी अटी ऐक. मी तुला एकामागून एक 3 प्रश्न विचारेन. त्या प्रश्नांची तू योग्य उत्तरे दिलीस तरच तुझी आणि हिची सुटका होईल. पण एकाही प्रश्नाचं उत्तर चुकलं किंवा तू उत्तरच देऊ शकला नाहीस तर मात्र मी माझी मागच्या 100 वर्षांची भूक तुम्हा दोघांना खाऊन भागवेन. हडळ म्हणाली आणि पुन्हा तिने तसेच विकट हास्य केले. माझ्यासमोर एक नवेच ब्रह्मसंकट उभे राहिले होते. कोणी विश्वास ठेवणार नाही, पण बाहेर वावटळीचा तांडव चालू असताना एका काळ्या कुट्ट रात्री भयान वाड्यात एक हडळ माझी तोंडी परीक्षा घेत होती आणि तिने पहिला प्रश्न विचारलाच. सैतान, समंध आणि पिशाच्च यामध्ये सर्वात मोठा कोण? मी गपगारच झालो. अशा गोष्टींबद्दल मी कधी ऐकलंही नव्हतं. पण एका हडळीकडून आणखी कोणत्या प्रश्नांची अपेक्षा करणार? मी थोडा वेळ विचार केला. मग म्हटलं, जो पहिला पछाडतो तो मोठा. काय? मोठ्याने बोल, येत नाही उत्तर. मी सगळी ताकद गळ्यात एकत्र करून यावेळी पूर्ण विश्वासाने ओरडूनच उत्तर दिलं. जो प्रथम पछाडतो तोच मोठा, कारण पहिल्याने पछाडल्यावर इतरांना घाबरायला तुम्ही जिवंत तरी नसाल किंवा भानावर तरी नसाल. मग वाड्यात जरा वेळ गंभीर शांतता पसरली. त्यानंतर पुन्हा तेच विकट हास्य वाड्यात घुमू लागले. हडळीला उत्तर पटलं असावं. दुसरा प्रश्न नीट ऐक. रंग नाही, वास नाही आणि चवही नाही, तरी तुला तिची गरज आहे. ज्यामुळे आता तू या वाड्यात उभा आहेस.
अशी वस्तू कोणती? मी विचारात पडलो. खरं तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं होतं, पण हडलीने विचारलंय तर यात नक्कीच काहीतरी गोम असणार. कारण अशा काही गोष्टी होत्या, जसं हवा नाहीतर पाणी, पण ज्यामुळे मी या वाड्यात उभा आहे ती गोष्ट या दोन्हींपैकी एकही नव्हती. मी इथे होतो ते कल्याणीसाठी, आणि अचानक डोक्यात वीज चमकली. प्रेम. प्रेम हीच ती वस्तू. मी मोठ्याने उत्तर दिलं. माझ्या उरात कालवाकालव होऊ लागली. शेवटी ती हडळ आवाजातला क्रूरपणा कमी करत बोलू लागली. मागच्या 100 वर्षात माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर देणारा कोणी सापडला नव्हता. तू पहिलाच. तिसरा प्रश्न अवघड आहे. त्याचं उत्तर मानवी योनीतील एकाही जीवाला आजतागायत देता आलेलं नाही. पण मी तुझ्या धाडसाने खुश झालो. तू इथून जा. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तू बांधील नाहीस. फक्त या मुलीला मात्र मी सोडू शकणार नाही. हे शरीर आता माझंच हवं. तू जा, आपला जीव वाचव. हडळीने मला संधी दिली आणि त्याच वेळी वाड्याचं घट्ट बंद झालेलं दार एकाएकी करकरत उघडलं. पण मी मात्र ते कधीही मान्य करणार नव्हतो. मी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. दाराकडे दुर्लक्ष करत मी म्हटलं. चुकलास तर परिणाम तुला ठाऊकच आहे. हडळीने पुन्हा इशारा दिला. हो, चुकलो तर तू आमच्या दोघांचाही जीव घेशील, पण असा पळपुटेपणा करून एकट्याचा जीव वाचवणं हेही मरणच आहे. आता जगू तर दोघं एकत्र आणि मरू तेही एकत्रच. पुन्हा एकदा हडळीचे क्रूर गडगडाटी हसणे ऐकू आले. प्रेमासाठी जीवावर उदारच झाला आहेस, मग ऐक. तू या प्रश्नाचं उत्तर देऊच शकत नाहीस याची मला खात्री आहे. संधी दिली होती तुला, पण असतो. मला एकाऐवजी 2-2 माणसं खायला मिळणारच. कल्याणीच्या शरीरातील हडळ पुन्हा हसू लागली. ती हसली की कानात कुणीतरी रसरशीत तापलेली सळई घुसवत आहे असे वाटे. रूप पालटून, आवाज बदलून, हरकतींची नक्कल करून माणसाच्या आत लपलेला सैतान कसा ओळखायचा? आता मात्र माझ्या हातापायांना सूक्ष्म कंप सुटू लागला होता. घसा कोरडा पडला. उत्तर द्यायचेच म्हणून काहीतरी सांगून मोकळे व्हायचे अशी परिस्थिती नव्हती. माझ्या उत्तराने हडळीचे समाधान झाले नसते तर माझ्यासह कल्याणीही हडळीच्या संतापाला बळी पडली असती. वेळ निघून जात होती आणि मला उत्तर येत नव्हतं. मनोमन देवाचा धावा सुरू केला. आमच्या घरातील दिवाणखान्यात कुरुक्षेत्रावरील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतानाचा फोटो आठवला. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन असे त्यावर लिहिले होते. आणि उत्तर सापडले. कर्म. माणसाच्या आत दडलेला सैतान त्याच्या कर्मावरून ओळखता येईल. सैतानाच्या हातून मानवता दर्शवणारे कर्म घडणे कठीण. मानवी देह धारण केला तरी कर्म सैतानाचेच असणार. भगवद्गीता याला आधार आहे. मी असं म्हटल्याबरोबर कल्याणीच्या शरीरातील हडळ अचानक अंतर्धान पावली. तिने डोळे मिटले. बाहेरचे तांडवही शांत झाले होते. वाड्यात कसलीच संशयास्पद हालचाल दिसेना. कदाचित माझे उत्तर बरोबर असावे. कदाचित पवित्र गीतेच्या नावाने ती अपवित्र हडळ घाबरली असावी. कशानेही का असेना, पण ती भयावह प्रश्नमंजुषा थांबली होती. हवेवर तरंगत असलेले कल्याणीचे शरीर हळूहळू खाली येऊ लागले आणि जमिनीचा स्पर्श होता क्षणीच एक जोरदार आचका देत ती शुद्धीवर आली. हडळीने तिचे शरीर सोडले असावे. मग लगेचच तिचा हात धरून मी उघड्या दाराच्या दिशेने धावलो. दिवा आता कुठल्याही क्षणी विझणार होता. त्याआधीच मी तो उघड्या दारातून मोडक्या जिन्याकडे फेकला आणि पाठी वळून न पाहता दोघेही अंधारलेल्या चिखल झालेल्या वाटेवरून गावाच्या दिशेने धावू लागलो. अर्धी वाट सरल्यावर आम्ही एका चढणावर थांबलो. दोघांनाही धाप लागली होती. मी पुन्हा नदीच्या दिशेने पाहिलं. रानात दडलेल्या वाड्याचे छप्पर इथून दिसत होते. वाड्याची एक बाजू आता पेटू लागली होती. जिन्यावर फेकलेल्या पेटत्या दिव्याने त्या जुनाट लाकडी वास्तूला जाळायला सुरुवात केली होती. हडळीचे आश्रयस्थान संपले तर हडळही संपेल असे मला वाटले. तिथे काय घडलं? हळूहळू भानावर येत असलेल्या कल्याणीने विचारले. काही विशेष नाही, चल निघूया. मी उत्तर दिलं आणि आम्ही घराकडे निघालो. पहिल्या पावसाचे काळे मेघ यथेच्छ बरसून निरभ्र झालेल्या आभाळात आता जळणाऱ्या वाड्याच्या धुराचे लोळ पसरू लागले होते.
वाडा पेटला होता, पण दार तसेच उघडे होते. जिन्याकडची बाजू धगधगत होती. त्या प्रकाशात वाड्यातले फुटके झुंबर चकाकत होते आणि बरोबर त्या झुंबराखाली कल्याणी निष्प्राण होऊन पडली होती. हडळीचा मात्र कुठेच पत्ता नव्हता. अचानक आलेल्या वावटळीने रानाचं गावाचं भारी नुकसान केलं होतं. वाड्यातील अग्निदिव्य पार करून आम्ही भर रात्री चिखलाने भरलेल्या रानातून गावाच्या दिशेने चालू लागलो होतो. अध्येमध्ये बरीच झाडे पडली होती. देवराईच्या रानात वावटळीचं सोसाट्याचं वारं शिरून अनेक झाडं भुईसपाट झाली होती. मी कल्याणीचा हात सोडला नव्हता. जपून सावकाशीने चालत होतो. ती मात्र बरीच गप्प आणि हरवल्यासारखी वाटत होती. हडळीच्या वाड्यात आपल्यासोबत काय झालं हे तिला आठवत नव्हतं आणि मला तिला सांगायचंही नव्हतं. अशा भयान अभद्र प्रसंगाची आठवण तिने ठेवूच नये असं माझं मत होतं. चिखल तुडवत अखेर आम्ही आमच्या मळ्यापर्यंत पोचलो. विहिरीचं पाणी काढून हातपाय धुतले. उजाडेपर्यंत शेतघरातच थोडीशी झोप घेऊन पूर्ण उजडण्याआधीच कल्याणीला त्यांच्या दारापर्यंत सोडून आलो. मग घरी जाऊन मऊ मऊ बिछाण्यात ताणून दिली. सूर्य डोक्यावर आला तेव्हा उठलो. काल रात्री जे घडलं ते आता खूप भयंकर, तरीही एका वाईट स्वप्नासारखं निरुपद्रवी वाटू लागलं होतं. मी उठलो आणि आपल्या कामाला लागलो. तो दिवस साधारणच गेला, पण दुसऱ्या दिवसाची पहाट उजाडली ती नायकांच्या घरातून फुटलेल्या जीवघेण्या किंकाळीनेच. अंगावर काटा येऊनच मी जागा झालो. पायात कशाबशा चपला सरकवून दारातून बाहेर पडलो. बाबा आधीच पोचले होते, तर आई दारातून कानोसा घेत होती. अवघ्या 5 मिनिटात संपूर्ण वाडी नायकांच्या दाराबाहेर गोळा झाली. आत काय चाललंय हे कोणालाच कळेना. 1-2 धीर करून आत गेले, पण लगेचच बाहेर पडले. त्यातला एक जण कोपऱ्यात जाऊन ओकू लागला, तर दुसऱ्याचा रक्तदाब खाली गेला. तो जमिनीवर कोसळण्याआधीच गावकऱ्यांनी पुढे येऊन त्याला सावरले. सगळे आता मागे सरकले. आतून जोरजोरात रडण्याचा आणि छाती पिटण्याचा आवाज येत होता. वाडीतील प्रत्येक पुरुष आता नायकांच्या दारापुढे येऊन उभा राहिला होता. बायका आपापल्या अंगणात दारात उभ्या राहून एकमेकींना खाणाखुणा करून काय झालं याचा अदमास घेत होत्या. कुणीच पुढे होत नाही हे पाहून सरपंच या नात्याने बाबाच दारापाशी गेले. हे पाहून मीही मागोमाग गेलो. मागून गावकरी दाजी नको थांबा वगैरे म्हणत होते, पण बाबा थांबणाऱ्यातले नव्हते. पडवीतला अंधार ओलांडून आम्ही आत गेलो. समोर स्वयंपाकघर, डावीकडे सामानाची तर उजवीकडे झोपण्याची खोली होती. त्याच खोलीच्या उंबरट्यावर नायकीनबाई धाय मोकळून रडत होत्या. बाबांना पाहताच ती बघा दाजी व काय झालं म्हणून आणखी मोठमोठ्याने हंबरडा फोडू लागली. तिला टाळून आम्ही आत गेलो आणि समोरचे दृश्य पाहून आमच्या पोटात खड्डाच पडला. अंथरुणं रक्ताने अक्षरशः भिजली होती. नायकांचे आणि त्याच्या माझ्याच वयाच्या लेकाचे कोणीतरी मुंडके धडा वेगळे केले होते. ती कापलेली मुंडकी घरंगळत भिंतीपर्यंत गेली होती. त्यांच्या निर्जीव डोळ्यात मूर्तिमंत भीती उभी होती. मारणाऱ्याने अगदी सफाईने एकाच फटक्यात दोघांनाही निर्गुणपणे ठार केले होते. माझे बाबा अगदी कणखर होते, पण आता त्यांचेही वय झालेले. मी त्यांना हाताशी धरून बाहेर घेऊन आलो. किसन्या पोलिसांना बोलाव, त्यांनी कोणाला तरी सांगितलं आणि तिथेच पायरीवर बसकण मारली. आत काय दिसले हे सांगण्याची जबाबदारी आता माझ्यावर आली. मी थोडक्यात सर्वांना सांगितले. गर्दीतून एकच भयचित्कार उमटला. कर्णोपकर्णी होत बातमी अवघ्या गावभर आणि आसपासच्या गावातही पोचली. 2-3 स्कूटरवरून पोलीस स्टेशनला गेले. पुढच्या मिनिटाला लोक आसपासच्या सर्व वाटांनी वाडीवर येऊ लागले. तासाभरात पोलीस आले. इथलं दृश्य पाहून तेही चक्रावले. कधीतरी एखादी चोरी आणि गावागावातील भांडणं आणि त्यामुळे झालेल्या तुरळक हाणामाऱ्या याशिवाय दुसऱ्या केसेस त्यांना कधी मिळाल्याच नव्हत्या. आमच्या वाडीत तर यापूर्वी कधी चोरीही झाली नव्हती. पोलिसांनी घटनास्थळाची कसून पाहणी केली. पंचनामा उरकला. रुग्णवाहिका तोपर्यंत पोचलीच होती. पुढच्या 2-3 तासात सारे सोपस्कार उरकून पोलीस निघून गेले. या घटनेनंतर आठवडा उलटून गेला तरी पोलिसांना काहीच सुगावा सापडला नाही. गावातील सगळेच चक्रावले होते. कितीही कयास लावले तरी इतक्या निर्घुणरित्या खून केला जाईल असे कुठलेही कारण सापडेना. कुणावरही संशय घेता येईना.
लोक चांगलेच घाबरले होते. संध्याकाळी लवकरच घरांची खिडक्या दारे बंद होऊ लागली. झोपण्यापूर्वी 3-4 वेळा कड्या कुलपांची चाचपणी होऊ लागली. काही जण तर सावध असावं म्हणून परजलेले कोयते विळे उशाशी ठेवून झोपू लागले. नायकांचा वाडा आता ओस पडला होता. नायकिणबाई आपल्या माहेरी निघून गेल्या. त्यांचा तर निर्वंशच झाला होता. लवकरच आईबाबांना घेऊन तुझ्या घरी येतो असं वचन कल्याणीला दिलं होतं, पण तसा मुहूर्तच साधेना. बाबा सतत खुनाच्या चौकशीसाठी पोलीस स्टेशनला येऊन जाऊन असत. त्यांच्या मागे गावची इतरही बरीच कामे होती. हल्ली गावचं संपूर्ण वातावरणच दहशतीने भरलं होतं. मुलं शाळेतून आली की आपापल्या घरीच बसत. त्यांचं बाहेर हुंदडणं, हसणं, खेळणं बंद झालं होतं. दिवस पावसाचे होते. शेतातून मळ्यांवर कामाची लगबग चालू होती. लोक दिवसा कामात स्वतःला झोकून देत, पण संध्याकाळ व्हायच्या आधीच घरी परतून दारे घट्ट लावून घेत. लोकांचे चकाट्या पिटणे बंद झाले होते. संध्याकाळी 7 नंतर कोणी गावात आला तर त्याला ही एक ओसाडवाडीच वाटावी. या धक्क्यातून गाव सावरले नव्हते. तोच आणखी एक भीषण प्रसंग घडला. पाटलांच्या रावजीने भरलेल्या ताटावरून उठून परसातील विहिरीत उडी घेतली. लघवीला वगैरे गेला असेल म्हणून घरच्यांनी वाट पाहिली, पण अर्धा तास झाला तरी गडी परतेना. झालं, शोधाशोध होऊ लागली. विजेऱ्या आणि बत्तीवर आम्ही गावभर शोधलं, पण कुठेच सापडला नाही. दुसऱ्या दिवशी पाण्याने फुगलेला मृतदेह विहिरीत तरंगताना त्याच्याच बायकोने पाहिला आणि हाय खाऊन तीही तिथल्या तिथेच गेली. गावावर दुःखाचा डोंगरच कोसळला. अतिशय मधाळ बोलणारा, मनानेही तितकाच साधा कोकणी गडी. कुणाशी वैर नाही की तंटा नाही. वर्षभरापूर्वीच त्याच्या लग्नात आम्ही टिचून नाचलेलो. घरात कुठले वाद नाहीत की काही नाही. 2 वर्षापूर्वीच त्याचा बाप सर्पदंशाने गेला होता, पण रावजीने तरीही घराचा गाडा उत्तम चालवला होता. पण आता घर म्हणून फक्त रावजीची म्हातारी आई उरली. एकामागून एक असे धक्के बसू लागल्यावर गावच्या तोंडचे पाणीच पळाले. गावावर कोणीतरी पिशागत केल्याचे लोक बोलू लागले. काहींना तर भासही होऊ लागले होते. रात्री अचानक घरांवर दगडगोटे येऊन बरसू लागले. विजा कोसळत नसतानाही अंगणातील एखादे जुने झाड जळून त्याचा कोळसा व्हायचा. गोठ्यातील गुरे रक्ताने तोंड माखलेला बिबट्यासमोर पहावा तशी भेदरलेली असायची. अशीच एक ओली भयाने भिजलेली संध्याकाळ. गावकरी थकून भागून आपापल्या घराच्या उभेला परतले होते. पेन्शनीचे पैसे घ्यायला तालुक्याच्या बँकेत गेलेल्या नामाकाकाला एसटी उशिराने मिळाली. त्यांनी गावात पाय ठेवला तेव्हा अंधारून आलं होतं. पण नामाकाका आडदांड गडी. माझ्या बाबांबरोबरच नदीच्या डोहात पोहण्यासाठी उडी घेणारा, नुसता विळा हातात घेऊन पारधीला जाणारा आणि पावसाळ्यात कुर्ल्यांसाठी सापाच्याही बिलात बिनदिक्कतपणे हात घालणारा. असा हा नामाकाका त्या रात्री घरी पोचला तो बोंबा ठोकतच. पेन्शनीचे पैसे तर सोडाच, त्याच्या अंगावर त्याचे कपडेही नव्हते. तो विचित्र भाषेत बोलत होता, हातपाय झाडत होता. अचानक कुणीतरी येऊन गळा दाबत असल्यासारखे चित्कारत होता. जर कुणाला वाटलं हे तो दारूच्या नशेत करतोय तर तो या गावचाच नसावा, कारण पूर्ण गावाला ठाऊक होतं की नामाकाकाने दारूच्या थेंबालाही कधी स्पर्श केला नाही. 50 वर्ष त्याने इमाने इतबारे सरकारी नोकरी टिकवली होती. त्याला एकामागून एक 6 मुलीच झाल्या. त्यांची त्याने लग्ने लावून दिली. आता बायकोसोबत म्हातारपण खाऊन पिऊन मजेत घालवत होता. त्याचा 100 उलटून गेलेला बाप अजूनही जिवंत होता. त्याचीही काळजी घ्यायचा. कुठल्याच कर्तव्यात कधी त्याने कसूर केली नव्हती. तरी आता हे डोक्यावर असं खूळ आलं होतं. लोकांनी त्याला बांधून ठेवलं तरी तो कसाबसा हातपाय सोडवायचा. अंगावर जबरदस्ती चढवलेले कपडे काढून टाकायचा आणि गावभर बोंबा ठोकत फिरायचा. डॉक्टर येऊन गेले, वैद्य झाले, तांत्रिकही झाले, तरी त्याचे खूळ सरेना. एका पहाटे पुन्हा हातपाय सोडवून त्याने घरातले घासलेट अंगावर ओतून घेतले आणि स्वतःलाच पेटवून वाडीमध्ये किंचाळत फिरू लागला. घराच्या खिडक्या दारातून भेदरलेली बायकापुरे मृत्यूचे हे तांडव पाहत होती, ऐकत होती. आम्ही 1-2 जण धीर करून पाण्याचे हंडे घेऊन त्यांच्या मागे धावलो, पण तो जवळ येणाऱ्याला मिठी मारायला जाई. सर्व घाबरून मागे सरकले. आमच्या देखत त्याच्या देहाचा कोळसा झाला. वाडीच्या तोंडचे पाणी पळाले होते. प्रत्येक उगवलेला दिवस कुणाचा तरी बळी घेऊन जाईल या भयाखाली लोक वावरत होते. कुणाला काहीच कळत नव्हते. नामाकाका गेला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमच्या अंगणात वाडीतल्यांची बैठक भरली. बाबा खाटेवर बसून जमलेल्यांची तोंडे निरखत होते. लोकांच्या चेहऱ्यावर दहशत स्पष्ट दिसत होती. वयामुळे डोळ्यांच्या खाचा झालेला नामाकाकाचा बापही आला होता. त्याला सगळे आजा म्हणून हाक मारत. या आजाने गावच्या 5-6 पिढ्या तरी पाहिल्या होत्या. लोकांची चर्चा चालू असताना अचानक तो म्हणाला, नदीवरच्या हडलीचं काम आहे हे. ती बया आता परत जागी झाली आहे. आपला सूड घे याला. कुणाकुणाला सोडणार नाही ती.
यावर बैठकीत एकाएकी शांतता पसरली. म्हाताऱ्या आजाच्या मनात बरंच काही धुमसत होतं, पण धाप लागत असल्याने त्याला बोलायला जमत नव्हतं. कुणीतरी आजाबाला पाणी आणून दिलं, पण त्याच्याने पुढे बोलवत नव्हतं. बैठकीतलं कुणीतरी बोलू लागलं, गावात पिशागत उठली आहे सरपंच, हे तर प्रत्येकालाच ठाऊक आहे. ती नदीवरली हाडळ असू द्या की आणखी कुणी बी, आता ह्याच्यावर उपाय काय ते बोला. बैठकीत कुजबूज होऊ लागली. कुणी काही तर कुणी काही बोलत होतं, पण आजाबाच्या तोंडून हडलीचं नाव ऐकल्याबरोबर मला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्या दिवशी कल्याणीचा देह सोडून अंतर्धान पावलेली हडळ खरोखरीच तिच्या जगात परतली होती की आता सबंध गावावरच तिने डूब धरला होता. गावाशी तिचं काय वैर होतं, तिला आणखी किती बळी हवे होते. मी घाईघाईने कल्याणीच्या घराकडे निघालो. त्या दिवसापासून तिची गाठभेट नव्हती, ना कुठला निरोप ना चिठ्ठी. नेहमीच्या वेळेला ती देवळातही येत नव्हती. मला तिची काळजी वाटू लागली. विचारांच्या तंद्रीत झपाझप चालत मी त्यांच्या घराच्या मागच्या दारापाशी येऊन पोचलो देखील. कल्याणीची खोली मागच्या बाजूलाच वरच्या मजल्यावर होती. एका विशिष्ट पक्षाचा आवाज तिंधा काढला की ती खिडकीजवळ यायची. ही आमची ठरलेली खूण होती. घरामागच्या झाडीत लपून मी तो आवाज काढला, पण खिडकीत कोणीच आलं नाही. ती कामात असावी असं वाटून मी तिथेच थांबायचं ठरवलं. अंधार पडू लागला होता. पायाला चिलटं चावू लागली. पुन्हा आवाज देणार इतक्यात शेजारच्या पायवाटेवर कुणाची तरी पावले वाजली. कुणीतरी पाहिल म्हणून मी जुडपात नीट धडून बसलो. भिजलेल्या पानांआडून लपून पाहू लागलो. कुणाची तरी हळूवार पावले रुणझुण वाजणाऱ्या पैंजणांसह संथ संथ वाटेवर पडत होती. केस मोकळे सुटलेले होते आणि पदर वाऱ्यावर उडत होता. ती कल्याणीच होती, पण अशा अवतारात तिला प्रथमच पाहिले होते. जेव्हा ती मागच्या दारापाशी पोचली तेव्हा जराभर थबकली. मागे वळून तिने इथे तिथे पाहिले आणि धाडकन दरवाजा लावून घेतला. तिचा अवतार पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे हात आणि तोंड रक्ताने माखलेले होते. नुकतीच शिकार करून आणि सावजाचा फडशा पाडून आलेल्या नरभक्षक वाघिणीचे भाव तिच्या डोळ्यात होते. मी नखशिखांत हादरलो होतो. त्याच पावली मी परत निघालो. परतताना भाटेकरांच्या घरात एकच कल्लोळ माजला होता. लोक बाहेर जमा होऊ लागले होते. तिथे काय घडलं असेल याचा मला आधीच अंदाज लागला होता. गावात आणखी एक बळी गेला होता. आता मी जिला पाहिलं ती कल्याणी असूच शकत नव्हती. कल्याणी इतकी क्रूर का वागेल? माझे पाय भरकटू लागले होते. मी कुठे चाललो होतो हे माझेच मला कळेना. पाऊस सुरू झाला होता आणि मी चिंब भिजलो होतो. डोक्यात मात्र हडळीचा तिसरा प्रश्न अजूनही घुमत होता. रूप पालटून आवाज बदलून हरकतींची नक्कल करून माणसाच्या आत लपलेला सैतान कसा ओळखायचा? त्या रात्री मी तळमळतच होतो. गावात भय आणि मृत्यूचे तांडव चालू होते आणि या सर्व गोष्टींना कुठेतरी आपणच कारणीभूत असताना झोप येणार तरी कशी? काय दुर्बुद्धी सुचली आणि त्या रात्री वाड्यात पाऊल टाकले असे वाटू लागले. हडळीने आपला शब्द राखला नव्हता. तीनही प्रश्नांची बरोबर उत्तरे दिल्यास ती आम्हाला जाऊ देणार होती. पण त्या शापित वाड्यातून एकटा मीच सही सलामत बाहेर आलो होतो. कल्याणीच्या रूपात जी बाहेर पडली ती हडळच होती. पण मग कल्याणी कुठे आहे? ती कल्याणीच्या देहात आता हडळीने कायमचं घर केलंय. माझी निष्पाप कल्याणी आता मला पुन्हा कधीच भेटणार नाही काय? अनेक प्रश्न सतावत होते, पण त्यांची उत्तरे मात्र मिळत नव्हती. पण असे निरुत्तर होऊन गावातील हे थैमान थांबणार नव्हते. उद्या दिवस उजाडताच पुन्हा वाड्यावर जायचे. तिथे काहीतरी हाती लागेल असे ठरवून मी अंगावर चादर ओढून घेतली. पण काही मिनिटातच शेजारच्या आईबाबांच्या खोलीतून खुडबुड ऐकू आली. मी सावध झालो. पावले वाजू न देता गुपचूप खोली बाहेर पडलो. आईबाबांच्या खोलीचे दार अर्धे उघडेच होते. मी तेवढ्या फटीतून आत डोकावलो. आई गाढ झोपली होती, पण बाबा मात्र खाटेवर उठून बसले होते. ध्यान लावल्यासारखे ते खिडकीच्या तावदानाकडे टक लावून पाहत होते. ते मध्ये असल्यामुळे खिडकीत कोण आहे ते मला इथून दिसेना. मी आत शिरलो.
तेव्हा जे दिसलं ते पाहून मला हादराच बसला. खिडकीत एक पाशवी क्रूर चेहरा आपले निखाऱ्यासारखे धगधगते डोळे रोखून बाबांकडे पाहत होता आणि त्या क्रूर डोळ्यांनी बाबा संमोहित होऊन खाटेखाली ठेवलेला विळा घेऊन स्वतःच्याच गळ्याला टेकवत होते. तो विळा त्यांचा गळा चिरणार एवढ्यातच मी जोराने बाबा म्हणून ओरडलो. त्या आवाजाने त्यांची तंद्री तुटली. लगेचच भानावर येऊन त्यांनी विळा फेकून दिला. आईही जागी झाली आणि तिने बाबांना सावरले. मी पुन्हा खिडकीत पाहिले. ते पिशाच्च आता गायब झाले होते. तरीही मी धावत घराबाहेर पडलो. घराभोवती टेहळणी केली. कुणीच नव्हतं. पुन्हा घरात येऊन आईबाबांना भगवद्गीता उशाशी ठेवून झोपायला सांगितलं. माझी काळजी करू नका, मी लगेचच येतो असे सांगून त्या भयाण किर्र रात्रीच घराबाहेर पडलो आणि हडळीच्या वाड्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. मागून आईबाबा दाराशी येऊन भार्गवा नको मागे फिर म्हणून ओरडत होते, पण मी आज सर्व सोक्षमोक्ष करूनच परतणार होतो. हातातोंडाशी आलेलं सावज कोणीतरी हिरावून घ्यावं तशी चवताळलेल्या वाघिणीसारखी कल्याणी आरशासमोर उभी होती. खरंच तर रूप फक्त कल्याणीचं होतं, पण त्यामागे दडली होती एक हिंस्त्र, रक्ताची चटक लागलेली आणि सुडासाठी आसुसलेली एक क्रूर हडळ. सूड, तिच्यावर झालेल्या अन्यायाचा सूड, तिची बाजू ऐकून न घेतल्याचा सूड, माणसातून हरवलेल्या माणुसकीचा सूड. आरशात पाहता पाहता ती भूतकाळात हरवून गेली. आजपासून बरोबर 100-1 वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावात कस्तुरी आपल्या पती आणि 5 वर्षांच्या मुलासोबत सुखाने राहत होती. पती सरकारी कार्यालयात कारकुनी करायचे, तर ती घर चालवायची. देश पारतंत्र्यात होता. जुलमी इंग्रजी राजवटीविरोधात देशात असंतोष खदखदत होता. पण तिचा लहानसा प्रपंच गरिबीत तरीही सुखात चालला होता. परंतु दिवस फिरले. एकाएकी कुठूनशी पुण्यात प्लेगची महामारी पसरली. उंदरांसोबत माणसंही पटापट मरू लागली. जीवापड जपूनही प्रथम तिच्या नवऱ्याचा आणि मग लाडक्या लेखाचाही प्लेगने घास घेतला. जगण्यासाठी काही उरलेच नव्हते, पण मरणही येत नव्हते. एकट्या बाईला शहरात सोडणे बरे नाही, म्हणून भाऊ तिला पुन्हा माहेरी कोकणात घेऊन आला. 5-7 महिन्यात भावाला क्षयाने गाठले आणि त्यापाठोपाठ वर्षभरातच आईचा पाय घसरून विहिरीत पडली आणि तीही गेली. मृत्यूने तिचा पाठलाग सोडला नव्हता. एकटे पण खायला उठू लागले. अशातच गावानेही तिला चेटकीन, पांढऱ्या पायाची, स्वतःच्याच माणसांना गिळणारी म्हणून आवई उठवायला सुरुवात केली. गावात रोज नवनव्या अफवा पसरू लागल्या. तिला वाळीत टाकले गेले. नदी किनारीच्या जुनाट वडिलोपार्जित वाड्यात आता ती एकटीच राहू लागली. मागच्या जन्मीच्या पापांची शिक्षा असेल असे समजून तिने हेही जगणे स्वीकारले. एकांतातच का होईना, पण काही दिवस बरे गेले. नदीवर जाण्याची वाट वाड्यासमोरूनच होती. उन्हाळा लागला की घरच्यांची नजर चुकवून गावातली लहान पोरं नदीवर पोहायला यायची. वाड्यातील खिडकीतून त्यांची दंगामस्ती पाहण्यात कस्तुरीचा दिवस छान जायचा. तिच्या दुखऱ्या काळजावर काही वेळ का होईना पण फुंकर पडायची. पण नदीचा हा भाग खूपच बेभरवशाचा होता. वरवर पाणी संथ आणि शांत वाटले तरी आतून प्रवाहाला वेग होता. तळाच्या कातळांवर पाण्याच्या प्रवाहाने दगडगोटे घासून खोल खळगे तयार झालेले होते. चुकूनच का होईना पण कोणी जरासाही किनाऱ्यापासून लांब पाण्यात गेला की गढूळ पाण्याच्या या चक्रव्यूहात खेचला जायचा. मग तो कितीही पट्टीचा पोहणारा असला तरी त्यातून बाहेर पडणं अशक्यच. नंतर सापडलाच तर त्याचा मृतदेह पुढे 1-2 मैलांवर खाली किनाऱ्यांवरच्या झुडपात अडकलेला असायचा. तोही काठावरच्या रानातून मुक्तपणे फिरणाऱ्या कोल्ही, लांडगी आणि बिबट्याच्या नजरेतून सुटलाच तर. पण उन्हाळ्यात भर दुपारी काहिली व्हायला लागली आणि सुट्टी असल्यामुळे करायला काही कामही नसलं की मुलांची पावलं घरच्यांची नजर चुकवून आपसुकच नदीकडे वळायची. तिथं पाण्याखाली दडलेल्या प्रवाहांची, खड्ड्यांची त्यांना काहीच जाणीव नसायची आणि पर्वाही नसायची. एकदा असेच झाले. 4-5 मुलं मध्यान्नीला नदीवर पोहायला पोचली. गावात कुणालाच याचा थांगपत्ता नव्हता. कस्तुरीचीही तब्येत ठीक नसल्याने ती बिछाण्यावर पडून होती. तिलाही मुलं नदीवर असल्याचे ठाऊक नव्हते. पाण्यात पोहणं आणि इतरही गमतीचे बरेचसे प्रकार झाल्यानंतर त्यांच्यात पैज लागली.
प्रवाहात जास्त आत कोण जाऊ शकतं. झालं. 11-12 वर्षांचे दोघे जण जे या सर्व पोरात त्यातल्या त्यात मोठे होते ते पुढे पुढे जाऊ लागले. अचानक तळाच्या खड्ड्यात एक जण ओढला गेला. चटकन त्याने दुसऱ्याचाही हात धरला आणि क्षणार्धात दोघेही पाण्यात बुडाले ते वर आलेच नाही. इथे उरलेले बिथरून किनाऱ्यावर धावले. गावात जाऊन सांगावं तरी काय. घरच्यांनी वारंवार नको म्हणून सांगितल्यानंतरही नदीवर आलो. आता आईबापांकडून लाथाबुक्क्यांचा मार ठरलेलाच. घाबरलेल्या पोरट्यांनी शक्कल लढवली. नदीवर गेलो म्हणून सांगायचंच नाही. त्या दोघांना फक्त वाड्यावर जाताना पाहिले असं सांगायचं. बाकीचे गावकरी काय ते समजून जातील. वाड्यातील बाई नाहीतरी चेटकीन म्हणून सगळ्यांनाच खुपते. खापर तिच्यावर फुटेल आणि आपण बाजूला राहू. 7-8 वर्षांच्या पोरांच्या टाळक्यात असा कट शिजत होता. त्या पोरात एक होता नामाकाकाचा बाप आजाबा. तेव्हा तो 6-7 वर्षांचा असेल. आपल्यावर बालंट नको म्हणून त्यांची बालबुद्धी अशी काम करत होती. पण याचे परिणाम किती भयावह होतील हे त्यांना कुठे ठाऊक होतं. पोरं नदीकाठच्या वाड्यात जाऊन गायब झाली ही वार्ता गावभर वणव्यासारखी पसरली. चिडलेली संतापलेली माणसं लाठ्या-काठ्या घेऊन वाड्यावर चालून आली. त्यांनी वाड्याला घेरले. बिचारी कस्तुरी आत अर्धशिशीने व्याकुळ होऊन बिछाण्यावर पहुडलेली. डोक्यात घणाचे घाव होत होते. त्याने ती अगदी गळीतगात्र झाली होती. केस मोकळे सुटले होते. डोके पट्टीने आवळून बांधले होते. नजर लाल झाली होती. तिला या येणाऱ्या वावटळीची जाणीवच नव्हती. भडकलेले लोक वाड्याचं दार फोडून आत शिरले. त्यांनी घराची उलथापालथ केली. प्रत्येक खोलीत प्रत्येक कोपऱ्यात मुलांना शोधले. त्यांचा पत्ता नव्हता. कस्तुरी त्यावेळी वरच्या मजल्यावर आपल्या बिछाण्यात डोकेदुखीने वेव्हळत पडली होती. लोक वर पोचले. तेही दार तोडून आत शिरले. कस्तुरीला जाब विचारू लागले. तिची अवस्था पाहून खरेच हिच्यावर चेटकिणीची छाया आहे असे त्यांचे मत झाले. वेदनेने विव्हळत कस्तुरीने लोकांना हातापाया पडून मुलांबद्दल आपल्याला काहीही ठाऊक नसल्याचे सांगितले. त्या गर्दीमध्ये आप्पासाहेबही होते. आप्पा म्हणजे भार्गवचे पणजोबा, त्यावेळचे सरपंच, पंचक्रोशीतील सर्वात मोठे जमीनदार, सुशिक्षित आणि पापभीरू. त्यांचा लौकिक सगळीकडे पसरलेला होता. या संकटातून आता आपल्याला कोणी वाचवेल तर आप्पाच. तिने आप्पांचे पाय धरले. गयावया केली. आप्पांचाही अशा चेटकीण वगैरे भाकड कथांवर विश्वास नव्हता. त्यांचे मन त्यांना खाऊ लागले. पण चवताळलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे कुणालाच शक्य नसते. कस्तुरीकडून अपेक्षित माहिती मिळत नसल्याचे पाहून सर्व बाजूंनी लोक मिळेल ते हत्यार घेऊन तिच्यावर तुटून पडले. डोळ्यात अगतिकता घेऊन आप्पासाहेब तसेच उभे राहिले. त्यांच्याकडे अपेक्षेने पाहणारी कस्तुरीची नजर तशीच थिजून राहिली. तिच्यात प्राण उरला नाही हे पाहून लोक थांबले. तरीही जाता जाता त्यांनी वरचा मजलाच पेटवून दिला आणि आले तसे भराभर निघूनही गेले. सैतान डोक्यात संचारलेल्या लोकांनी हेही पाहिले नाही की गायब झालेल्या त्या 2 पोरांचे कपडे नदीकाठच्या धुळीत अजूनही पडून होते. वाडा हळूहळू जळू लागला. कस्तुरीला त्याची धग जाणवू लागली. तिच्यात अजूनही तिळभर जीव उरला होता. पण आता तिला जगायचंच नव्हतं. आग तिच्या शरीराला जाळू लागली तरीही तिने तडफड केली नाही. जळत जाणाऱ्या तिच्या नजरेत फक्त सुडाची इच्छा होती. गावातील प्रत्येकाचा सूड. शक्य असूनही तिला न वाचवणाऱ्या आप्पासाहेबांचा सूड. आगीने संपूर्ण वरचा मजला काबीज केला. कस्तुरीची फक्त राख उरली. आगीने जिना जळू लागला आणि तेव्हाच अचानक वारा सुटला. वावटळ उठली. पाऊस बरसू लागला. वाड्याची आग विझली. वरचा मजला भस्मसात झाला तरी खालचा मजला टिकून होता आणि तिथे वावरत होता सुडासाठी पेटलेला कस्तुरीचा अतृप्त आत्मा, जो आता या गावचा निर्वंश करूनच शांत होणार होता. कस्तुरीचा जीव घेऊनही गावकऱ्यांचा राग शमला नव्हता. त्यातच गावात देवीचा रोग पसरला आणि पटापट मुलं मरू लागली. हा त्या चेटकिणीचाच कोप समजून लोकांनी आता देवाकडे धाव घेतली. जिवंत चेटकिणीची हत्या ते करू शकत होते, पण मेल्यावर तिचं काय वाकडं करणार. म्हणून मग त्यांनी दूरदूरचे मांत्रिक तांत्रिक बोलावले. वाड्याबाहेर जंतर मंतर केले. चेटकीण वाड्यातून बाहेर पडू नये म्हणून त्या पूर्ण भागालाच एका पवित्र वर्तुळाने बंदिस्त करण्यात आले. विविध देवतांच्या नावाने झाडे लावण्यात आली. ठिकठिकाणी छोट्या मोठ्या देवतांच्या मूर्ती तसबिरी ठेवण्यात आल्या. पूर्ण भाग पवित्र गंगाजलाने शिंपण्यात आला. देवराईत चेटकिणीचा वाडा बंदिस्त झाला.
लोकांनी त्या भागात जाणेही सोडून दिले. अशा त्या शापित वाड्याचे दार उघडले ते जवळपास 100 वर्षांनी, जेव्हा भार्गव आणि कल्याणीने वावटळीपासून वाचण्यासाठी तिथे आसरा घेतला आणि सुडासाठी तडफडणारा कस्तुरीचा आत्मा मोकळा झाला. तिने प्रथम कल्याणीला पछाडले. तिचे शरीर वाड्यातच टाकून तिने कल्याणीचे रूप चढवले. या रूपात तिला गावात वावरणे आणि आपल्यावर जुलूम करणाऱ्यांच्या वंशांचा नायनाट करणे सोपे जाणार होते. म्हणून भार्गवचा तिथेच बळी न घेता त्याची परीक्षा घेऊन ती त्याच्या सोबतच गावात पोचली. आणि मग तिचे थैमान सुरू झाले. गावावर तिने सूड उगवायला सुरुवात केली. जमेल त्यांना तिने स्वतःच्या हाताने संपवले, तर काहींना असे पछाडले की ते स्वतःचा जीव देऊ लागले, वेडेपिसे झाले. भर अंधारातून चटचट पाय उचलत मी वाड्याकडे चाललो होतो. हडळीची संपूर्ण कहाणी आजोबाच्या तोंडून मी आजच संध्याकाळी ऐकली होती. हडळीने तिचा सूड उगवावा, कारण तिच्यावर निसंशय अन्याय झाला होता. परंतु तिने कल्याणीला मात्र वेठीस धरू नये अशी विनवणी मी करणार होतो. मी वाड्यावर पोचलो, पण आत शिरण्याआधीच माझे लक्ष नदीवर अजूनही धगधगणाऱ्या चितेकडे गेले. लांब केस असलेली एक संशयास्पद व्यक्ती तिथे वावरत होती. मी वाडा सोडून आता त्या चितेच्या दिशेने चालू लागलो. मी वाडा सोडून त्या चितेच्या दिशेने चालू लागलो. काल संध्याकाळी कल्याणीला त्या क्रूर अवतारात पाहिल्यानंतर परतताना भाटेकरांच्या घरातील हंबरडा ऐकला होता. कल्याणीच्या रूपातील चेटकिणीने त्यांच्या कुटुंबातील एकाही पुरुषाला जिवंत सोडलं नव्हतं. पोलीस येऊन दर आठवड्याला होणारे तेच सर्व सोपस्कार करून मृतदेह दहनासाठी ताब्यात देईपर्यंत आजची दुपार उलटली. गावात उरले सुरलेले पुरुष त्या काळीच पिळवटून टाकणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी जमले होते. तिथेच काठीटेकीत आलेल्या आजोबाने गावाने 100 वर्षांपूर्वी केलेल्या कस्तुरीच्या निर्दयी खुनाची हकीकत सांगितली. मी हादरूनच गेलो. त्यावेळी या गोष्टीची कुठेही वाच्यता न करण्याचे बैठकीत ठरले होते. मग बरीच वर्षे लोटली. ती पिढी गेली. त्यानंतरही 1-2 पिढ्या उलटल्या. आजोबाच्या रूपाने त्या अमानुष घटनेचा एकमेव साक्षीदार आता उरला होता. माझ्याबरोबरच इतरही 1-2 जणांनी ही गोष्ट ऐकली. मग कर्णोपकर्णी होत ती संपूर्ण वाडीभर पसरली. लोकांनी धसकाच घेतला. आज रात्री कुणाचा जीव जाईल याची खात्री नव्हती, पण त्या रात्री त्या हडळीने आमचेच घर निवडले होते. आपल्या अमानवी नजरेने माझ्या बाबांना पछाडून तिने जवळपास आपला कार्यभाग साधलाच होता. पण ऐनवेळी मी तिथे पोचलो होतो. आता मात्र हे रक्तरंजित तांडव कुठेतरी थांबवायलाच पाहिजे होते. मी पुन्हा वाड्याकडे निघालो होतो, पण नदीवर अजूनही धगधगणाऱ्या चितेजवळ एवढ्या भयाण रात्री बिनदिक्कतपणे वावरणारी ती संशयास्पद आकृती पाहून दचकलो. मी जवळ गेलो. तो एक अघोरी होता. आपल्या हातातील एका कळकट छडीने चितेखाली जमा झालेल्या राखेत काही विचित्र रेघोट्या मारत होता. माझ्याकडे त्याने पाहिले देखील नाही. तरीही त्याने विचारले, आलास तर धाडस बरंच आहे तुझ्यात. म्हणजे तुम्हाला आधीपासूनच ठाऊक होतं मी येणार ते? मी आश्चर्याने विचारलं. त्याने पुन्हा राखेत काही रेषा ओढल्या. माझी नियती या राखेत आहे का? मी साशंकतेने विचारलं. तो उठून माझ्याकडे येत म्हणाला, खरं तर फक्त या राखेतच नाही, इथल्या वाऱ्यात, पाण्यात, मातीत, झाडात, इथल्या अणुरेणूत तुमच्या गावाचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य सुद्धा दडलंय. फक्त वाचता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही वाचलंय ते? थोडं उपहासानेच मी विचारलं. का विश्वास नाही? माझ्याकडे रोखून पाहत तो म्हणाला, आम्ही अघोरी काय फक्त गावगावच्या मसणवटी हिंडत फिरतो आणि सरणातून काढून जळलेल्या प्रेतांचे हाडे चघळतो असं वाटतं तुम्हाला? पण ती आमची एक विद्या आहे, एक शास्त्र आहे. तुम्हाला कळणाऱ्या मानवीय जगापलीकडेही एक विश्व असतं, मृतांचं विश्व, अंधाराचं साम्राज्य, जिथे सैतान, संबंध आणि पिशाच्य अतृप्त आत्म्यांवर राज्य करतात. असाच एखादा सुडासाठी पेटून उठलेला अतृप्त आत्मा त्या सैतानांची मर्जी संपादन करून तुमच्या जगात परत येतो आणि सूड उगवतो. ही राख,
ही चिता त्या सुडातूनच पेटलेली आहे. अघोरीने आपला हात पुढे केला. त्याच्या मुठीतील धगधगत्या राखेतून अजूनही वाफा बाहेर येत होत्या. त्याने सांगितलेलं खरंच होतं. मी शरणागती पत्करली. क्षमा करा महाराज, ती सुडाची आग आज आमच्या घरापर्यंत पोचली आहे. त्या आगीने माझ्या प्रेमाचा बळी तर घेतलाच, पण आता माझं कुटुंबही सुरक्षित नाही. मी मन मोकळं केलं. हो, असं होणार हे नक्की. तो आत्मा फारच शक्तिशाली आहे. मरणापूर्वी सहन केलेल्या वेदनांना तिने आपल्या सुडासाठी एक जालिम हत्यार म्हणून उगारलंय. आता ते हत्यार या गावातील आणखी काही बळी घेतल्याशिवाय ती खाली ठेवणार नाही. अघोरीने म्हटलं. हे सगळं तुम्ही थांबवू शकाल ना? मी अपेक्षेने विचारलं. नाही, आमची विद्या आम्हाला कुठल्याही जगात ढवळाढवळ करण्याची आज्ञा देत नाही. अज्ञाताला जाणून घेण्याची, समजण्याची परवानगी देते, परंतु दैव किंवा दुर्दैव बदलण्याची आणि अघटिताला घडण्यापासून रोखण्याची आम्हाला मुभा नाही, त्याने कठोरपणे सांगितलं. म्हणजे हे सगळं आता कोणीच थांबवू शकत नाही तर? मी निराशेच्या सुरात विचारलं. मी थांबवू शकत नाही, पण तू थांबवू शकतोस, अघोरीने म्हटलं. ते कसं शक्य आहे? मी उत्साहाने विचारलं. सजीवांसाठी मरण हा अंत असतो, परंतु अंधाराच्या साम्राज्यातील अतृप्त आत्म्यांना मारता येत नाही, कारण ते देहाने जिवंत नसतातच. ती असते फक्त एक अतिशय अस्थिर नकारात्मक ऊर्जा, अशी ऊर्जा जी निर्माण करता येत नाही आणि नष्टही. त्या ऊर्जेनेच प्रथम तुझ्या कल्याणीचा देह धारण केला, परंतु मानवी देहाला काही मर्यादा असतात. वेग, काळ आणि गुरुत्वाची बंधने असतात. ही बंधने लादून गावावर सूड उगवणं शक्य नव्हतं. म्हणून मग त्या हडळीने कल्याणीचे फक्त रूपच वापरले, देह तसाच सोडून दिला. म्हणजे कल्याणी आता जिवंत नाही? मी डोळ्यात पाणी आणून विचारलं. नाही, तसं नाही. ती जिवंत आहे असं मी म्हणू शकत नाही, परंतु ती मृत तर नक्कीच नाही. कारण कल्याणी दगावली तर तिच्या देहातील ऊर्जा इतरत्र निघून जाईल आणि त्याबरोबरच हडळीच्या देहातील ऊर्जाही अंतर्धान पावेल. सोप्या भाषेत सांगायचं तर कल्याणीचा देह जिवंत आणि सशक्त अवस्थेत ठेवणं हे त्या हडळीसाठी सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून तिने वाड्यातच कुठेतरी कल्याणीचा देह ठेवला असणार. एवढं ऐकताच मी वाड्याच्या दिशेने धावत सुटलो, पण तरीही मागून अघोरीचे ते काळीच पिळवटून टाकणारे शब्द ऐकू आलेच. हडळीला संपवायचे तर कल्याणीचा देह नष्ट करावा लागेल, तरच ती नकारात्मक ऊर्जा अंधाराच्या साम्राज्यात परतेल. अन्यथा. वाड्याकडे जाणारे माझे पाय थबकले. मी मागे वळून पाहिले, पण अघोरी आता चितेतील धुरासारखा गायब झाला होता. वाड्याचे दार पुन्हा तसेच घट्ट लागले होते. सर्व शक्तीनिशी मी ते ढकलले आणि आत शिरलो. कल्याणीला त्या अंधाऱ्या खोल्यातून शोधू लागलो. वेड्यासारखा हाका मारू लागलो. बाहेर आता पुन्हा पाऊस बरसू लागला होता. त्या दिवशी मी बाहेर पडता पडता फेकलेला दिवा जिन्यावर तसाच पडून होता. आधीच जळालेल्या जिन्याचे त्याने फार काही नुकसान केले नव्हते. किंबहुना वाड्याचा वरचा भाग तर आधीपासूनच जळालेला होता. त्या दिवशी मी जे पाहिले तो कदाचित एक भास असावा, कारण अलीकडे जळण्याच्या कुठल्याच खुणा दिसत नव्हत्या. सर्व ठिकाणी शोधून झाल्यावर मी जिन्याने वर जाणार इतक्यात जिन्याखालून कोणाचा तरी हात दिसला. मी लगेचच तिकडे धावलो. जिन्यामागच्या अंधारात कल्याणीच निश्चित पडली होती. ना श्वास, ना नाडीचे ठोके, ना हृदयाची धडधड, पण तरीही ती मृत नव्हती. कारण मृतदेहाला असणारा दुर्गंध, चेहऱ्यावरची निस्तेज रया तिच्या देहावर नव्हती. आताच डोळा लागल्यासारखी ती टवटवीत दिसत होती. मी हाक मारली की ती उठेल असं वाटून मी कल्याणी कल्याणी ओरडू लागलो, पण माझे शब्द तिच्यापर्यंत पोचतच नव्हते. आणि पुन्हा तसाच कानठळ्या बसवणारा विकट हास्याचा गडगडाट वाड्यात घुमला. मी ओळखले, ती आली होती. मला माझी कल्याणी परत हवी आहे, मी डोळ्यात पाणी आणून म्हटलं. तिची सोड, आता तू तुझी पर्वा कर. माझ्या पंजातून आज तू काही निसटत नाहीस. हडळीने क्रूरपणे म्हटले. ठीक आहे, मला मारून तुझा सूड पूर्ण होत असेल तर मी मरायला तयार आहे, पण कल्याणीला सोड. तिचा तुझ्या सुडाशी काही एक संबंध नाही. त्यांना गावात येऊन अवघी 20 वर्ष झालेत.
मी अगतिकपणे म्हटले. अच्छा, म्हणजे तुमच्या बापजाद्यांनी लपवलेली पापं उघडी पडलीत तर. मग हेही समजलंच असेल की कल्याणीचा देह संपला तर मग मीही संपेन. घाबरतोस कशाला? हो पुढे, मारून टाक तिला, वाचव स्वतःला आणि तुझ्या गावाला. शेवटी तूही त्या आप्पासाहेबांचाच वंश. तुमच्यात धाडस आहे, बुद्धी आहे, सामर्थ्य आहे, पण संवेदना नाही, दया नाही. तिने तिचा सल बोलून दाखवला. मी तसं काही एक करणार नाही. कल्याणीला इजा करून जगण्याची संधी मला मिळत असेल तर ते जगणंच नको. मला माझ्या जीवाची पर्वा नाही. पण हे हत्याकांड आता थांबव. कल्याणीला सोड, गावाला माफ कर, बदल्यात माझा जीव घे. मी शरणागती पत्करली. अच्छा, असं आहे. मग हातात काट्या कुऱ्हाडी आणि मशाल घेऊन ते लोक वाड्यावर का येत आहेत? हडळीने पुन्हा संतापून विचारले. मी लगेच खिडकीकडे धावलो. खरेच गावातील उरले सुरले सर्वजण वाड्याकडे येत होते. त्यांच्या हातात मशाली आणि काही शस्त्रे होती. मी भररात्री वाड्याकडे निघालो म्हणून बाबांनीच काळजीपोटी माणसे एकत्र केली असणार. पुन्हा वाडा त्याच भयान हास्याने निनादला. काय मूर्ख लोक आहेत हे. काट्या कुऱ्हाडींनी ते पुन्हा एकदा मला मारू शकतील असं त्यांना वाटलंच कसं? यावेळी फासे उलटलेत. येऊ दे त्यांना. सर्वांच्या रक्ताचा सडा या वाड्यात शिंपेन आणि माझा सूड पूर्ण करीन. या मुलीशी माझे काही वैर नाही, हे खरंय, पण तरीही तिला जिवंत सोडून मी कुठलेही समाधान तुझ्या आत्म्याला मिळू देणार नाही. देहाची आणि आत्म्याची तडफड काय असते हे आज तुम्हाला कळेल. आणि ती हिंस्त्रपणे कल्याणीकडे वळली. मी तिच्या आड येण्याचा प्रयत्न केला, पण एकाच फटक्यात तिने मला वाड्याच्या भिंतीपर्यंत फेकून दिले. ती पुन्हा कल्याणीकडे वळणार इतक्यात बाहेरून लोकांचा गलबला ऐकू येऊ लागला. काही लोक मशाली घेऊन आतही शिरले. बाबा त्या सर्वांच्या पुढे होते. म्हाताऱ्या आजोबालाही लोकांनी उचलून आणले होते आणि विशेष म्हणजे तो अघोरीही त्या गर्दीत होता. हडलीला जाळण्यासाठी पुढे होणाऱ्या लोकांना तिने खेळण्यासारखे उचलून वाड्यात इतस्ततः फेकायला सुरुवात केली. लोकांचे विव्हळणे, हडळीचे भेसूर हसणे यांमुळे वाड्यात एकच कल्लोळ माजला होता. हडळ काबूत येत नाही हे पाहून एक दोन चिडलेले गावकरी कल्याणीच्या दिशेने येताना दिसले. कल्याणी संपली तर हडळ संपेल हे गुपितही अघोरीने फोडलेले वाटत होते. हातापायांच्या जखमा सांभाळून मी त्वेषाने त्यांना अडवू लागलो, पण लोक सर्वच बाजूंनी कल्याणीवर चालून येऊ लागले. एवढ्यातच थांबा असा कणखर आवाज कानी पडला. तो बाबांचा होता. लोक थांबले. हडळही विस्मयकारी नजरेने बाबांकडे पाहू लागली. त्या पोरीला कोणी हात लावणार नाही. बाबांचा आवाज आता वाड्यात घुमू लागला. पण सरपंच, मग गाव वाचणार नाही, कुणीतरी म्हणालं. गाव वाचेल, बाबा निश्चयाने हडळीकडे पाहत म्हणाले. कस्तुरी बाई, आम्हाला माफ कर. आम्ही तुझे गुन्हेगार आहोत, पण त्याची शिक्षा या निष्पाप पोरीला करू नकोस. माझ्याकडे येत त्याने मला हाताला धरून उभं केलं. पुन्हा हडळीकडे पाहत म्हणाले. ही बघ, ही निष्पाप कोवळी पोरं आहेत. आता कुठे यांनी जग पाहायला सुरुवात केली आहे. तुला सुडच घ्यायचा तर तुझे खरे गुन्हेगार इथे उभे आहेत. ज्याने त्या बुडालेल्या मुलांच्या खुनाचा आळ तुझ्यावर टाकला तो आजाबा, आणि ज्या आप्पासाहेबांनी तुला दयेची भीक नाकारली त्यांचा वंशज स्वतः मी. आमचे गळे काप, तुझा सूड पूर्ण कर, पण माझ्या पोरांना सोड. माझ्या गावाला झाली तेवढी शिक्षा पुरे कर. माणसातून माणुसकी हरवली आहे, पण तुझ्यात अजूनही ती कुठेतरी शिल्लक असेल तर कळेल की सूड, शिक्षा आणि सुधारणा यात सुधारणा श्रेष्ठ असते. मी तुला शब्द देतो की आम्ही आता सुधारू. या गावात आता पुन्हा कुठल्याही स्त्रीवर अन्याय केला जाणार नाही. तिला डाकीण, जखीण, हडळ, वांज अशी नावे ठेवून तिला छळले जाणार नाही. मी हात जोडतो, आमचा जीव घे, पण या गावाला आणि पोरांना सोडून दे. आणि खरोखरच ते हात जोडून गुडघ्यावर बसले. माझ्याने राहवले नाही. मी ओरडून म्हणालो, आप्पासाहेबांचा अखेरचा वंशज मी आहे. तुला निर्वंश करायचाच असेल तर माझा जीव घे, पण बाबांना सोड. आजाबाही काठी टेकीत पुढे झाला. स्वतःच्याच फडाफड थोबाडीत लगावत तो म्हणाला, माझ्या खोटारडेपणामुळे हे सगळं घडलंय. माझा निर्वंश झाला, आता जगून काय उपयोग? तू माझा जीव घे. हडळ त्याच खुनी नजरेने एकेकाकडे पाहत होती.
तिच्या अंतरातील आग अजून विझली नसावी. ती भयाण शांतता छेदत कुणीतरी म्हणालं, तिला काय समजावता सरपंच, बोलून चालून हाडळच ती. त्या पोरीला जाळा, हाडळ आपसुकच मरल बघा. पण आता माझ्यात थोडी ताकद आली होती. मी सर्वांपुढे जात ओरडलो, थांबा, आपण 100 वर्षांपूर्वी केलेली चूक पुन्हा करणार आहोत का? गावाला वाचवायचा म्हणून पुन्हा एका स्त्रीचाच बळी का? आता या गावात पुन्हा कुठल्याही स्त्रीवर हात उगारला जाणार नाही. जर हळवीला बळीच हवा असेल तर तो मीच असेन. मी लगेचच कुणाच्या तरी हातून झटापटीत खाली पडलेला विळा उचलला आणि स्वतःच्या मानेवर फिरवणार तोच भार्गव अशी मंजूळ हाक मागून ऐकू आली. सर्वांनीच आश्चर्याने मागे पाहिले. कल्याणी आपल्या जागेवर उठून बसली होती. मी लगेचच जाऊन तिला मिठी मारली. सर्व बिचकून वाडाभर पाहत होते, पण हळळ आता तिथे नव्हती. सर्वांच्या नजरेत भय आणि संशय स्पष्ट दिसत होता. कल्याणीला याही वेळी काही लक्षात नसेल असे मला वाटले होते, पण तिनेच सर्वांना हडळीचा संदेश देऊन हैराण करून टाकले. ती म्हणाली, मी जातेय, तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून जातेय, पण कायमची नाही. ज्या दिवशी या गावात एकाही निरपराध स्त्रीचे रक्त सांडेल तेव्हा मी पुन्हा परतेन आणि ती तुमची शेवटची रात्र असेल. अखेर गावावरचे हडळीचे सावट टळले होते. लोक आनंदाने वाड्याबाहेर पडले. अघोरी तर केव्हाच गायब झाला होता. माझ्या एकट्याने ती हडळ कधीच बधणार नाही म्हणून तोच बाबांना इथे घेऊन आला होता. सर्वात शेवटी मी, कल्याणी आणि बाबा बाहेर पडलो. आता पहाट होत आली होती. गावाजवळ येताच बाबांनी मला कल्याणीला घरी सोडून यायला सांगितलं. मी तिचा हात धरून अगदी सावकाश चालत होतो. हे क्षण आता मला संपवायचेच नव्हते. तेव्हाच पुन्हा पावसाची हलकीशी झड आली, पण आता ती एक सुडाची वावटळ नव्हती, तर प्रेमाची सुखद